राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यपालांना भेटल्या। रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। सुधाकर बडगुजर यांची पक्षात नाराजी असल्याची खंत। आणखी 10 ते 12 पदाधिकारी नाराज असल्याची बडगुजर यांची माहिती। गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातला संघर्ष वाढला। राऊतांनी दलाली करून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली। महाजनांची घणाघाती टीका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पुनर्विकासासाठी कुर्ल्यातली जागा देण्याचा निर्णय। मुंबईमधील टोल बंद झाल्यामुळे MSRDCला भरपाई देणार। पावसामुळे नुकसानाबाबत झाली चर्चा। हगवणे पिता पुत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणेनं गळफास लावलेला फॅन आणि साडी फॉरेन्सिक विभागाकडे। पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची होणार तपासणी। तर JCB फसवणूक प्रकरणात लता आणि शशांक हगवणेला पोलीस कोठडी। 5.5 किलो सोन्याच्या चोरीनंतरही उद्योजक लड्डांकडून एकाही ग्रॅमची पावती नाही। पोलिसांची माहिती। नेमकं किती सोनं चोरीला याचं गूढ कायम। नाशिकमधल्या पिंपळ गावात नव्या बुटांच्या बॉक्समध्ये निघाला नाग। शोरूम मधून आणलेल्या बॉक्समध्ये आढळला नाग। इचलकरंजी शहरात 20 ते 22 जणांच्या टोळक्याचा चौघांवर हल्ला। जुन्या वादातून प्रकार घडल्याची माहिती। 3 जण गंभीर जखमी, 22 जण पोलिसांच्या ताब्यात। IPL मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स फायनलचा थरार। एका दशकानंतर दोन्ही संघ फायनल खेळणार। मात्र अहमदाबादमधल्या सामन्यावर पावसाचं सावट। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज। 15 जून पासून नवं वेळापत्रक। गणपतीपासून नागरिकांसाठी रोरो सेवा सुरू करण्याचाही कोकण रेल्वेचा विचार।